मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, आज जे सगळ्यात सेन्सिटिव्ह असं विभाग आहे ते म्हणजे अतिक्रमण। पुण्याला ते अतिक्रमण निर्मूलन हे अतिशय गरजेचं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। तर आज मी त्या विभागाच्या जे हेड ऑफ द डिपार्टमेंट HOD ज्यांना म्हणतात, प्रमुख अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख जे आहेत सोमनाथ बनकर साहेब। तर सोमनाथ बनकर साहेब, तुमचं पुन्हा एकदा अतिक्रमण विभागामध्ये स्वागत आहे आणि धन्यवाद आहे आणि TV10 तर्फे तुमचे आभार आहे, तुम्ही मला वेळ दिलात। सर काही प्रश्न आहेत, विशेष करून अतिक्रमण हा विभाग आहे ना, हा अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि तर त्याची कारवाई तुमची जी करता त्याची थोडीशी कार्यपद्धत लोकांपर्यंत कळू द्या, कारण का कारवाई होत आहेत पण अतिक्रमण हटत नाहीत असं नागरिकांचं म्हणणं आहे। तर याच्यावर आपण आहे ना त्याचा पूर्ण अभ्यास करूनच, तुमच्यासारखे जे अभ्यासू लोक आहेत आणि प्रमुख ह्याच्यापेक्षा आणखीन कोण चांगलं, तर काय सर म्हणणं आहे की एखाद्या ठिकाणचं एखाद्या एरियाचं अतिक्रमण काढायचं आहे, एरियाचं नाव घेऊ नका, तुमची काही सिक्रेसी असेल त्याप्रमाणे नियमाप्रमाणे। तर हा आमचा पहिला प्रश्न आहे की अतिक्रमणची कारवाई होतात का नाही होतात असा मुद्दा आहे आणि अतिक्रमणं हटवली का जात नाहीत, अजूनही नागरिकांना फुटपाथ असू देत, बिल्डिंग असू देत, याच्यावरचे खूप प्रॉब्लेम आहेत। बोला सर। नमस्कार, मी सोमनाथ बनकर, उपायुक्त अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग। तुम्ही प्रश्न विचारलाय तो बरोबर आहे, परंतु अतिक्रमण कारवाया होत नाहीत असं म्हणता येणार नाही। सातत्याने अतिक्रमणच्या कारवाया आमच्याकडून होत आहेत। एकूण 15 क्षेत्रीय कार्यालय आहेत, तिथे महापालिका सहाय्यक आयुक्त यांची नेमणूक केलेली असते। त्यांच्या अंतर्गत आम्ही अतिक्रमण निरीक्षक आणि त्याच्या अंतर्गत 5-5, 6-6 असे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आम्ही तिथे नेमलेले असतात आणि प्रत्येक प्रभागामध्ये, यापूर्वीचे जे प्रभाग होते म्हणजे नव्यानं निवडणूक झाली, या निवडणुकीच्या पूर्वी जे काही प्रभाग होते त्या प्रभाग वाईज सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक नेमले जातात। त्यांना यंत्रणा पुरवली जाते, त्यांना 2 ट्रक, MSFचे जवान, पोलीस आणि बिगारी अशा सर्व यंत्रणा पुरवल्या जातात आणि प्रत्येक एरियामध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रत्येक एरियामध्ये आमचे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक हे कारवाई करत असतात। फक्त होतं काय, थोडीशी यंत्रणा आमची कमी पडती। माननीय महापालिका आयुक्त नवल किशोर राम सर यांनी यंत्रणा वाढवण्याबाबतचं पॉझिटिव्ह असं सांगितलेलं आहे, ते त्या बाबतीत सकारात्मक आहे। मुळात नवल किशोर राम सर जसं त्यांनी चार्ज घेतलाय तेव्हापासून त्यांनी मला चार्ज दिलाय आणि त्या काळात अतिक्रमणच्या कारवाई वाढलेल्या तुम्हाला सातत्याने दिसत असतील। नव्हे त्याबाबतच्या मीडियावरती किंवा विविध वर्तमानपत्रांमध्ये, दैनिकांमध्ये आपण बातम्या रोजच्या रोज पाहत असाल, तर प्रत्येक ठिकाणी आमच्या या कारवाया होत आहेत। त्याच्यामुळं या कारवाईच्या बाबतीत समाधानी मीही नाही, नागरिकही नाही, नवल किशोर राम सर पण नाही आहेत। त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये काय बदल करता येतील ते सातत्याने करू। सर, अतिशय छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सामान्य नागरिकांना कळेल अशा शब्दामध्ये तुम्ही मांडलत। एक मुद्दा तुम्ही फार चांगला उचललेला आहे की नवल किशोर राम सर जे आले आहेत ना, तर एका अर्थाने आम्हालासुद्धा, मलासुद्धा TV10ला आम्ही त्याच्यावर म्हणले सुद्धा की आता रामराज्य सुरू होईल अशी आपण अपेक्षा करू। त्याचबरोबर नवनिर्वाचित सेवक आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये महापौरसुद्धा निवडले गेलेले आहेत नागपुरेताई, तर त्यांचासुद्धा दृष्टिकोन असाच आहे की आपल्याला पुण्याला चांगलं करायचं आहे। तर आपल्याला म्हणजे साहेबी मिळाले, प्रशासकीय आपल्याला मिळालेले आहेत। तर ह्या दोघांच्या सहकार्यानं आपल्याला काही नागरिकांची शंका, सर 2 प्रश्न विचारतो मी। नाही, मी आता नवनिर्वाचित जी पदाधिकारी म्हणजे जे आलेले आहेत, तर सन्माननीय महापौर, मी महापौर ताईंना काल भेटलो, तर त्यांनी त्याच्यामध्ये मला काल अशा सूचना दिल्या की आपल्याला नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, त्याच्यामध्ये अतिक्रमण निर्मूलन जास्तीत जास्त झालं पाहिजे, याच्यासाठी त्याही खूप आग्रही आहेत। म्हणजे झालंय कसं, माननीय महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि त्यात नवनिर्वाचित आत्ता ज्या महापौर आहेत, महापौर महोदयांनी मला काल त्या सूचना दिलेल्या आहेत। तर त्याच्यात आता आम्ही सातत्याने कारवाई तुम्हाला त्याच्यात दिसून येईल।
मी माननीय स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भाऊ भिमाले यांना सुद्धा काल भेटलो, तर त्यांनी त्याच बाबतीत मला सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांना मुळात आपल्याला जे पुणे शहर आहे, पुणे शहर हे खूप चांगलं शहर आणि ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक शहराला आपल्याला काहीतरी द्यायचंय अशी त्यांची भूमिका आहे. तर कालही मला ते त्याच्यातून जाणवलं आणि त्या पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहोत, प्लॅनिंग करून पुढच्या कारवाई करणार आहोत. सर, तुम्ही परत एकदा म्हणजे छान अगदी उल्लेख केलेला आहे आपल्या नवनिर्वाचित महापौर. तर त्यांनाही मी भेटणार आहे. नवीन आहेत, त्यांना मी मागे गेलो होतो त्यावेळी भेट झाली नाही, पण आताही भेटणार आहेत. तुमच्याही काही समस्या असतील ज्या तुम्ही डायरेक्टली सांगू शकत नाही, तेही आमच्यामार्फत तुम्ही पोचू शकता. महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे आम्ही नागरिक आणि अधिकारी किंवा म्हणजे पॉलिटिकल असेल म्हणजे नगरसेवक असेल यांच्यामधल्या दुव्याचं काम करतो आहे. सर, त्याच्यावर तुमच्या विभागाशी संबंधित असलेला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही एक HOD अतिक्रमण विभागाचा तुमचा काय प्लॅन आहे, कशा बाबतीत कारवाई तर करता तुम्ही, ह्याबद्दल शंका नाही, आम्हाला तो फीडबॅक मिळतो. पण त्या कारवाया लोकांपर्यंत नीट पोचाव्यात, त्या कारवाई योग्य होतात का नाही, आणि त्या मीडियाशी संबंध तुमचा कसा असेल, विशेष करून TV10 आम्ही प्रत्येक वेळी उपलब्ध राहू, त्या संदर्भात त्यांना कळवण्याच्या दृष्टीने कारवाईच्या बाबतीत आणि पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातनं तुमचे काय प्लॅन आहे, तुमचा ब्ल्यूप्रिंट काय आहे? हे पहा, कारवाया ह्या आम्ही करणार. एखादं काम करायचं म्हटलं तर त्याचं नियोजन केलं पाहिजे, त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. व्हेरी गुड. हे तितकंच करा. परंतु तो प्लॅन ओपन करणं किंवा ते नियोजन ओपन करणं हे कितपत योग्य आहे. मग केलेल्या प्लॅन मध्ये आम्हाला काहीतरी अडथळा निर्माण होऊ शकतो, त्याच्यामुळे मी तो प्लॅन काय ओपन करू शकत नाही. त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. ठीक आहे सर, तुम्ही परंतु सॉरी, ज्या कारवाया होतील त्याची प्रेस नोट आम्ही सातत्यानं मीडियाला देतो, म्हणजे त्या ग्रुपला देतो आम्ही, आणि त्याच्या अनुषंगाने बातम्याही आमच्या येत असतात. फक्त माझी एक विनंती आहे की आम्ही जे प्लॅनिंग म्हणजे ज्या वेळेला कारवाई असेल त्यावेळेला आम्ही तुम्हाला कळू, परंतु कुठे काय कशा पद्धतीने कारवाई करणार आहोत हे तर नाही सांगू शकत. नाही, आम्ही ते विचारसुद्धा नाही आहे. आमचं म्हणणं असं आहे, कारवाई झाल्यानंतर तुम्ही द्या तुमचा प्लॅनमध्ये, आम्हीच काय कुणी येऊ नये. पण एक म्हणजे प्लॅन, मला फक्त त्यावर एक शंका अशी आहे की हे जे अतिक्रमण कारवाई करतात हे कुठलंही म्हणजे ते जसं CID किंवा हे जे असतं ना, तसं गुप्त काही नाही आहे, हे ओपन आहे. तुम्ही त्यांना नोटिसा देत असाल? नाही, एक सांगतो, पथरीवाले रस्त्यावर जे असतील तर त्यांना नोटिसा देण्याचा काही विषय बरं, पथारींना. हां, पण जर बांधकाम असतील तर त्यांना नोटिसा दिल्या जातात. आणि त्या अनुषंगानंच आता एक सांगतो तुम्हाला, आम्ही एक टीम अशी तैनात केलेली आहे, ती जाऊन सर्वे करते. सर्वे केल्यानंतर तो सर्वे माझ्यापर्यंत येतो. माझ्याकडून आल्यानंतर आम्ही बांधकामला पाठवतो. बांधकामला जे पदनिर्देशित अधिकारी आहेत तर त्यांना त्या कारवाई लावायला सांगतो, आणि त्या कारवाई लावल्यानंतर पण त्याच्यामध्ये आम्ही हेही तपासतो, त्या पदनिर्देशित अधिकाऱ्यानं संबंधित बांधकामाला नोटीस दिली आहे अगर कसे, आणि जर नोटीस दिली असेल तरच आम्ही त्या ठिकाणी नियोजन लावतो आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करतो. सर, खूप छान अजूनही तुम्ही सांगताय. आपल्याला वेळोवेळी ह्या गोष्टी लोकांमध्ये पोचवायच्या आहेत. आता एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या कारवाई होतात आणि त्या कारवाईला बरेचसे अवजार, बरेचसे प्रोक्लेन बिक्लेन सगळं लागतं, त्याला खर्च होतो. हे खर्च तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करता त्यांच्याकडनं रिकवर करता, पण ती रिकव्हरी खूप म्हणजे अजून झालेली नाही आहेत. ही सुद्धा खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये मागं सुद्धा मी बऱ्याच जणांना विचारलेलं आहे. हा एक मुद्दा आहे. माननीय अतिरिक्त आयुक्त ऋतुराज सर आणि माननीय महापालिका आयुक्त नवलकिशोर राम सर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे. आता ज्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कारवाई केलेल्या असतील आणि तिथले जर वसुली झालेली नसेल, म्हणजे जिथं आपण यंत्रणा पुरवतो आणि त्या यंत्रणेचा खर्च किंवा ते बांधकाम मुळात नोटीसमध्ये तेच दर्शवलेलं आहे, नोंदवलेलं आहे की तुम्ही तुमचं बांधकाम काढून घ्या. मग संबंधित अनधिकृत बांधकाम धारकानं जर स्वतःहून काढून नाही घेतलं हे असं अनधिकृत बांधकाम, तर त्याच्यावरती आम्ही कारवाई केली तर त्याच्याकडून ती वसुली केली जाते. आणि मुळात तुम्ही जे म्हणताय तर त्याच्यामध्ये
त्या पद्धतीने वसुली झालेली नाही. तर याबाबत आता आम्ही त्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांना वसुलीसाठी टाइम पिरियड दिला जाईल आणि त्यांनी तेवढ्या वेळेत जर ते वसूल केलं नाही तर त्यांच्यावरती माननीय महापालिका आयुक्तांच्या मार्फत कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. सर आत्तापर्यंत हा मुद्दा तर तुम्हाला पटला आणि योग्य मुद्दा आहे, पण आपण मोघम बोललेलं आहे. सर ह्याच्यामध्ये किती अमाऊंट वाईज किती रिकव्हरी राहिलेली आहे ती मी तुम्हाला माहिती घेऊन देतो सगळी. हां, मला ती माहिती घेऊन पुढच्या म्हणजे साधारणतः पुढच्या आठवड्यात आपल्याला मिळू शकेल. 8-10 दिवसात मिळेल. 8-10 दिवसात मिळू शकेल. सर आता एक आमचे हेड म्हणून तुम्ही नुसते महानगरपालिका हेड नाही तर आमचे हेड आहे असं मी मानतो. तुमच्याकडे फार महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. एक TV10ला एक मीडिया म्हणून आमचं काय मदत लागेल, सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही उपलब्ध असू. त्याचबरोबर जे अतिक्रमणाचे कारवाई होतात तर तुम्ही ते डिस्क्लोज करणार नाही म्हणतात, तर त्याचबरोबर तुम्ही त्याचं व्हिडिओ शूटिंग घेऊ शकता आणि ते आम्हाला शेअर करू शकता. तर 100% आम्ही ते तुम्हाला देऊ. जसं ज्या पद्धतीने आम्ही बाकीच्या मीडियाला देतो. आमच्या असं म्हणत नाही आम्ही की TV10ला आमच्या बातम्या म्हणजे येत नाही. आमच्या बाकीच्या स्थामला येतं किंवा नाही बाकीचे जे काही चॅनेल आहेत, GTV असेल, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आमच्या कारवाईच्या व्हिडिओ म्हणजे तिथं त्या बातम्या लागल्या जातात. तुम्ही आमच्या त्या बातम्या द्याव्यात. यापूर्वी पण आपण माझी एकाशी मुलाखत घेतली होती आणि मुळात आमचे जे काही HOD आहेत, महापालिकेचे जे अधिकारी आहेत, तर यांच्या बाबतची माहिती किंवा यांच्या कार्यक्षेत्राची किंवा हे जे काय काम करतायत तर त्याच्या बाबतची माहिती तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवताय. खूप छान काम तुम्ही करताय. यापूर्वी पण तुम्ही माझं केलं म्हणजे माझ्याबाबत असा एक व्हिडिओ केला होता आणि तो नागरिकांपर्यंत पोहोचवला होता आणि आजही तुम्ही करताय. तर मी तुमचा त्याबाबत खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.